अंबरनाथच्या आनंदनगर MIDCतील श्री गणेश केमिकल्स कंपनीमध्ये संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीनंतर कंपनीत रासायनिक ड्रमचे मोठमोठे स्फोट होऊ लागल्यामुळे संपूर्ण आनंदनगर MIDC मध्ये भीषणता निर्माण झाली होती। श्री गणेश केमिकल्स कंपनीत अचानक आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटात या आगीने रौद्र रूप धारण केलं। या कंपनीत रासायनिक साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक स्फोट झाले। या स्फोटांचे हादरे 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत जाणवले। इतकंच नाही तर कंपनीच्या परिसरात असलेल्या इतर कंपन्यांमध्ये देखील ही आग आल्यामुळे एकच हाहाकार माजला। कंपनीतील ड्रमचे स्फोट झाल्यानंतर संपूर्ण रसायन MIDCच्या रस्त्यावर पसरलं होतं। त्या ठिकाणी देखील रस्त्यावर आग लागली होती। आगीचं रौद्र रूप पाहून MIDC अग्निशमन केंद्रानं जिल्ह्यातील सर्वच महापालिका आणि औद्योगिक क्षेत्रांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी मदत मागितली। या आगीत नेमके किती जण जखमी झाले हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। सहाच्या दरम्यान आनंदनगर MIDC मध्ये जे पाठीमागे आपण बघतोय गणेश केमिकल नावाची जी कंपनी आहे, यामध्ये भीषण आग लागलेली होती। तर आगीची तीव्रता लक्षात घेता या ठिकाणी आनंदनगर MIDC ऑलरेडी तैनात झालेलेच होते। अंबरनाथच्या 2 गाड्या, एक वॉटर बाउझर, बदलापूर नगरपालिका अग्निशमन दलाची एक गाडी, उल्हासनगर, कल्याण, तळोजा तात्काळ या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना सुद्धा संपर्क साधून या ठिकाणी सर्व गाड्या मागवण्यात आलेल्या आहेत। तसेच खासगी टँकरची सुद्धा या ठिकाणी मदत पाणी पुरवठा करण्यासाठी घेण्यात येत आहे। सुरुवातीला जे काही 10-15 ब्लास्ट झाले ते प्रचंड होते आणि आतमधून जे केमिकल स्पिलेज होऊन बाहेर येत होतं, आपण बघतो रोडवरती की 2-3 टँकर सुद्धा या ठिकाणी पेटलेले आहेत आणि रस्त्याच्या आजूबाजूला केमिकल रसायन जे वाहून चाललं होतं त्याला सुद्धा आग पकडल्यामुळे पार एक अर्धा किलोमीटर पर्यंत फायर स्प्रेड झालेली होती। संपूर्ण अग्निशमन दलाने पाठीमागे मिरॅकल जी केबल आहे कंपनी आहे त्याला लागून ठाकूरपाडा आणि ते गावं सुद्धा आहेत आणि त्यांच्या प्रोटेक्शनसाठी सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा एक टीम आपण तैनात केलेली आहे। तात्पर्य की चारी बाजूला सगळे अग्निशमन दल तैनात असून सध्या आपण पाठीमागे बघतोय तर आग सध्या तरी नियंत्रणामध्ये आहे। हे पूर्ण केमिकलचा प्लांट होता, वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्व्हंट त्या ठिकाणी होते, मॅन्युफॅक्चरिंग स्टोरेज वगैरे केलेले होते आणि त्यामधूनच ते ब्लास्ट वगैरे फायर झाल्यानंतर झालेले आहेत। नाही, प्राथमिक माहितीनुसार तसे तर काही जीवितहानी किंवा जखमी वगैरे नाही आहेत असं सांगण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पुढील कारवाई सुरू आहे। सिद्धेश हरवटे, एकमत न्यूज, अंबरनाथ।